हा इकडे 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 बघा. हा तर मित्रांनो, मी सोमनाथ गवारी. तर आज आलो मोगरे गावात. आज आमचा बचत गटाच्या महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं होतं. माझा कार्यक्रम चालू आहे. मित्रांनो, स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सगळ्यांना वाटतं का की जन्माचं स्वागत व्हायला पाहिजे? तुमच्या घरात होतं का मुलगी जन्माला झाली ना मागच्या काही वर्षात गत काळात आता भरपूर वर्षापासून चालत आलेलं आहे. पण मुलींना गर्भातच मारलं जातं. आता नाही राहिलेला. पण स्वागत करणं ही महत्वाची गोष्ट आहे. कारण की लोकसंख्येमध्ये मुलींचं प्रमाण घटायला लागलं होतं. जेवढं स्त्रियांचं प्रमाण आहे तेवढं मी आहे ना तुमच्या घरात मुलगी. मानतात तुम्ही? असा ग्रुप आपली टाळी अशी झाली पाहिजे. प्रतिज्ञा घेतली पाहिजे की मी माझ्या गावात बालविवाह देणार पण नाही आणि कुठे झाला कुठे होणार असेल त्याचा प्रयत्न करत असं प्रतिज्ञा घेतली का लगेच? संपवणार आहे कार्यक्रम का? मी आज येथे प्रतिज्ञा करते की मी बालविवाह करणार नाही आणि होऊ देणार नाही 18 वर्षाखालील मुलीचा व 21 वर्षाखालील मुलाचा गुन्हा आहे याची जाणीव मी स्वतः ठेवीन व इतरांनाही करून देईन. बालविवाहामुळे होणारे शारीरिक मानसिक सामाजिक नुकसान लोकांना समजावून सांगेन. माझ्या गावात शाळेत समाजात बालविवाह रोखण्यासाठी सक्रिय राहीन. गरज भासल्यास प्रशासनाला माहिती देईन आणि पीडित मुला-मुलींना मदत करेन. आजपासून मी बालविवाह मुक्त समाज घडवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करीन अशी प्रतिज्ञा करते.
खराब होते, हवेमध्ये विषारी वायूंचं प्रमाण वाढतंय, जमिनीमध्ये पिके येणं हळूहळू कमी होत जाते, जमीन सुपीकता राहिली का नाही, कशामुळे होत आहे, कारखाने आता आपल्याकडे कारखाने आहेत इकडे जवळपास नाही. मग आपण आपल्याकडून प्रदूषण रोखण्यासाठी काय करू शकतो, आपण प्लास्टिक बंदी करू शकतो, बरोबर. आपण प्लास्टिक वापरणं बंद करायचं आपल्या घरामध्ये. आज प्रत्येकीला आपल्याला करताना वाहन दिलं जाईल आणि वाहनासोबत पिशवी पण दिली जाईल. चालू कर. एक मिनिट. आता मांडणार आहे ते ऐकायचं. आज हळदी कुंकाचा कार्यक्रम मध्ये आयोजित केला होता. आपले बचत गटाचे CRC आणि पूर्ण बचत गटाची पूर्ण आपल्या गावात जेवढे बचत गट असतील ते सर्व बचत गट आणि आज आपले ग्रामसेवक मॅडम. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी तुम्हाला आज इतकं सांगेन का आज स्त्रियांचं जे स्तर काय आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेस स्त्रीला खूप महत्व आहे, तर आजही बरेचसे देवांचे नावं देवांच्या अगोदर देवीचं नाव घेतलं जातं. आज तुम्ही कुठेही जा, महाराष्ट्रात जा, जगात जा, पहिलं स्त्रीला प्राधान्य असतं. तुम्ही कळसुबाईला गेले तर त्याच्या खाली आहे ना साईडला भैरोबाचं मंदिर आहे. खाली भैरोबा आणि वरती शिखरावरती कळसुबाई. म्हणजे स्त्रीला पहिलं प्राधान्य, नंतर पुरुषाला. कारण या जगाची उत्पत्ती स्त्रीने केली. तर तुम्ही इकडे पण गेले ना खाली तर सप्तशृंगी डोंगरावर आहे आणि इकडं त्र्यंबकेश्वर आहे तो खाली डोंगरात आहे. तर स्त्री आहे ना पूर्वीच्या काळी स्त्री हडप्पा जी संस्कृती होती ना, हडप्पा संस्कृतीमध्ये ती आदिम संस्कृती, म्हणजे त्या हडप्पा संस्कृतीमध्ये म्हणजे आपण ते जगतोय आदिवासी, या शेतीचा शोध सुद्धा आदिवासी नारीनेच लावलेला आहे. म्हणजे त्यावेळेस शेतीचा शोध आपल्याकडे जी बरडी असते ना, ते बरडीचे दाणे एका स्त्रीने असे शेतामध्ये टाकले आणि त्याच्या 2-3 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये तिला प्रयोग दिसला, काहीतरी नवीन विपरीत घडलं ना का. त्यातून अशी एखादं दाणे फेकल्यानंतर त्याच्यातून लगेच झाड वगैरे असं रोप वगैरे दिसले त्यांनी. म्हणजे आजही आपण पूर्ण जी शेती करतो ना, या शेतीचं जनक म्हटलं ना तरी ती स्त्री आहे. आज तुम्ही भारताच्या राष्ट्रपती बघितला ना, ती पण स्त्रीच आहे, द्रौपदी मुर्मू. यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आज स्त्री कोणत्याच गोष्टीत कमी नाहीये. फक्त आपण आजकाल बघतो का स्त्रीने जास्त शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलंच पाहिजे, पण जी आपण स्त्रीला अडाणी कधीच समजत नाही. आपण प्रत्येक गोष्टीत पुढे आहोत. त्याचा एक आदर्श म्हटलं तर आपल्या गावचे CRP आहेत, मॅडम आहेत. तर तुम्हाला जे पण आपल्याकडे जे कलागुण असतील त्यांचा व्यवस्थित वापर करा. किंवा तुम्हाला त्याच्यातली काही माहिती नसेल, आता तुम्ही बचत गटामध्ये काम करता, तर बचत गटामधून तुम्ही कसा व्यवसाय करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे पशुपालन असेल, शेणखत असेल किंवा इतर प्रकारची सेंद्रिय शेती असेल. आज तुम्ही बघितलं असेल राष्ट्रीय पती पुरस्कार विजेत्या राईबाई पोपेरे तुमच्यासारखेच गावाकडे राहणारे, त्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण आज त्यांनी जी सेंद्रिय शेती पद्धत आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाल असेल, घेवडा असेल, दोडका असेल, म्हणजे आपण गावाकडं आपण वाडगा बनवतो ना, त्याच पद्धतीने ती वाडगा बनवायची. आणि आजचं युग असं आहे का केमिकल्स वगैरे, केमिकल्स खत हे वापरून आपण जे शेत धान्य पिकवतो ते आपल्या मुलांना देतो किंवा इतरत्र मार्केटमध्ये विकतो. पण त्याच्यापासून काय होतं का आपल्या मुलांना असेल किंवा इतरांना असेल त्या खाद्यपदार्थ घेतल्यानंतर वेगवेगळ्या आजारांना आपण बळी पडत असतो. तर आपण या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण एकच निर्णय घ्यायचा तर आपण स्वतः घरी पिकवायचं आणि घरीच खायचं. म्हणजे असं आता आमच्याकडे पातळदारला जर आले ना, आमची आई पण वाल घेवडा वगैरे करायची, कारण तिच्या
आई आजी असेल तिने म्हणजे आपल्या आदिवासी याच्यामध्ये चालतं म्हणजे आपल्या आई वडील असतात ना त्यांच्याकडनं कोणी गाई देतं, कोणी म्हशी देतं, कोणी धान्य देतं. तसं तुम्हाला पण भेटत असेल किंवा दिलेलं असेल. ही संस्कृती आपण जोपासली पाहिजे. जुन्या लोकांचं काय म्हणतो आपण एकच म्हणतो ना, जुनं ते सोनं आणि ते टिकलं पाहिजे. खरंच ते जुनं आहे ना तेच सोनं. आता तुम्ही काही करा पण त्याच्यामध्ये जे सोनं पिकवलं ना आपल्या मुलांना आजार होणार नाही. आता वेगवेगळ्या प्रकारचे आजार निघाल, कॅन्सर असेल, टीबी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत आणि त्या आजारांना सामोरं जावं लागतं. बऱ्याचशा गावांमध्ये आहे ना आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये बरेचसे बालक कुपोषित जन्माला येतात, वजन कमी असतं. हे काय कारण का त्यांना चांगल्या प्रकारचं खाद्य खाणं मिळत नाही. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एकच सांगतो का तुम्ही घरी पिकवा आणि घरी आपल्या मुलांना द्या. इतर बाहेरचं आहे ना केमिकलचं वगैरे वापरू नका. परसबाग तयार का? परसबाग म्हणजे आपल्या भाषेत तो वाडगा तयार करा. बरोबर आहे का? वाडगा तयार करा आणि त्याच्यात आपले मुलं वगैरे आहेत ना वेगवेगळ्या जी आपली संस्कृती चाली रीती परंपरा आहेत हे विसरत चाललेत. पूर्वीच्या काळी आहे ना बाया आहे ना त्यांना गाणं वगैरे काही येत नव्हतं पण आता आजही मी गाणं म्हणतो की माया आजी त्यांची पुण्य आहे ते पण गाणं म्हणायचे. पण आज ते गाणं 7 समुद्रात पलट गेलेत मॅडम. आज माझे युट्यूब चॅनल आहेत, मराठी चित्रपट मंडळात काम पण करतो, युट्यूब चॅनल, फेसबुक, इंस्टा, ट्विटर सगळीकडे. पण ती संस्कृती कुठेतरी जपली पाहिजे. आज एखाद्या पोरीला लहान मुलाला विचारलं ना बाळा गाणं मग आता मी अंगणवाडीत विचारलं किंवा बाहेर विचारलं ना ते डायरेक्ट आजकालचे सुंदरी सुंदरी म्हणजे एखाद्या विचारलं का भाऊ जुनी परंपरा जुनी लोक कोणते गाणे म्हणायचे ते टिकले पाहिजे. आजही आपले जुने वाडवडील आहेत ना कधीच गिरणी जात नव्हते. सकाळी उठल्यानंतर आहे ना पहिला जात घ्यायचे. कारण पूर्वीचे जे लोक होते त्यांना कुठलाही आजार नव्हता, बीपी डायबिटीज वगैरे कोणताही आजार नव्हता. सकाळी उठल्यानंतर व्यायाम करायचे. आज मी दररोज कामाला जातो, दररोज एक बाबा पहिलवान होता दौलत बाबा नाव आहे, दररोज जॉगिंगला असतो. आणि पूर्वीचे लोक शेतातले अवजार घेतले का शेतावर कामाला जायचे पहाटे. पण आजकाल जे त्याच्यामुळे आपली संस्कृती विसरून तर त्याच अनुषंगाने जेव्हा जात्यावरची ओवी असते ना जी पूर्वीची आजी आहे ना जात घेतल्यानंतर लगेच बाजरी असेल गहू असेल ते दळा घ्यायचे त्याच्यावर पहिली ऐका सर्वांनी ऐका. माझ्या मागं पण तुम्हाला म्हणावं लागेल त्या ओवी मी पण म्हणणार आहे. तर पहिली ओवी असं म्हणते, दळण दळीते ग सई बाई, दळण दळीते ग सई बाई ग बाई, गणराया तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा, गणराया तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा. म्हणा गणराया तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा. आजही आधी संस्कृतीमध्ये बऱ्याच ठिकाणी स्त्रिया आहेत, स्त्रियांची नावं. पण आपल्या समाजामध्ये भरपूर देवी आहेत. सात्यास्ता असो किंवा कळसुबाई सती आहे किंवा दुर्गुबाई वरसू आहे. जेवढे पण देव आहेत ना ते निसर्गामध्ये नॅचरल आहेत. तर त्याच्यापैकी आहे ना कळसू आई तू ग यावा तू ग यावा ग यावा तू ग यावा, दळण दळीते ग सई बाई ग बाई, कळसू आई तू ग यावा तू ग यावा ग यावा तू ग यावा. तर या पारंपरिक ओव्यात आता जुने लग्नाचे गाणे किंवा लोकगीते घेतली ना
तर प्रत्येक म्हणजे जे निसर्गाची जडलेले आहेत. कोणतंही गाणं घेतलं तर एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये, म्हणजे ती समजायला एखादी जर बाय गाणं म्हटली ना तर इकडे मोगऱ्याची बाय ऐकायची, इकडे आंब्याचं झाड म्हटलं का इकडे डायरेक्ट उंबराचा गाडी आहे. मग पूर्वी आहे ना शिक्षण नव्हतं, पण झाडांचं महत्व कसं सांगायचं आणि ते झाड कसे पुढे टिकले पाहिजे. आता उंबराचं झाड म्हटला तर उंबराचं झाड हे खूप औषधी, खूप रोगांवरती मात करतं. पूर्वी गवर यायचा, गवर आल्यानंतर आहे त्या उंबराचं पाणी द्यायचं. किंवा आजही आंबा आहे ना राष्ट्रीय झाड आहे, आंब्याला कधी तोडत नाही. आपल्याकडं कोणतेही झाड म्हटलं का जंगल तोड करतच नाही आपण. पण आता आहे ना कुंभमेळा वगैरे लागलाय, सगळे झाड तोडायला घेतले. म्हणजे तपोवनामधलं वर्षानुवर्ष असले ते झाड तोडण्यात घेतले. पण आपण त्या झाडाचे महत्व गाण्याच्या माध्यमातून सांगतो. आधी म्हणायची त्या वेळेस वाट तिकच्या पानेरी बाई ग, वाट तिकच्या पानेरी बाई ग, सांग माझ्या येयाच गरव, सांग माझ्या येयाच गरव. पुढे म्हणा झाली हाये झाडी आहे आंबियाची बाग ग, झाडी हाये आंबियाची बाग ग, त्या पानेरी बाई ग. पहिला आहे ना, पहिली गोष्ट आहे ना, इथं आहे ना सगळ्यांना हे गाणे जमतात. पण आज हा कार्यक्रम तुमचं इकडं बागायचं काम नाही डायरेक्ट नका. आणि हेच गाणे आहेत ना पुढे आहेत ना, पुढच्या पिढीला माहीत झालं पाहिजे. नंतर ते उद्या डायरेक्ट म्हणते सुंदरी सुंदरी असं कसं नाही का? तर आता आहे ना पुढच्या वेळी आपल्याकडे ना नाव पण घ्यायचे बरोबर. त्यांनी मग नाव तर घ्यायला लावणार आहे. आता तुम्ही जी मराठी कलस वाहिनी इतर कार्यक्रम असताना त्या कार्यक्रमांना स्त्रीला जास्त प्राधान्य दिलं असतं. खेळ पैठणीचा उंच माझा झोका कार्यक्रमांमध्ये स्त्रीचाच कार्यक्रम असतो. असं समजा का हाय आपला स्त्रीचाच कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी स्त्रीनी ते कला जोपासली पाहिजे. तर ज्यांना पण गाणे येत असेल ना त्यांनी इथं म्हणावं ना का. हा बोला. आपले सोमनाथ गवारे भाऊ यांनी जशा प्रकारे तुम्हाला गाणे म्हणून दाखवले आणि चांगल्या प्रकारे माहिती शिकवली आणि राहीबाई पोपेरे यांच्याविषयी माहिती सांगितली, आपल्या शेतीविषयक जी माहिती सांगितली ती तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकली. आणि जसं राहीबाई पोपेरेने केलं असेल तसंच तुम्ही पण करा. आपण सर्व शेतकरी सर्वांनी पण करा असं मी सांगू इच्छिते आणि सोमनाथ भाऊ यांचे आभार मानते. अंजली जाकेरे यांनी आपल्याला जी माहिती सांगितली की तीच माहिती सोमनाथ भाऊनी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगितली आणि त्यांच्या दोघांच्या आपल्या सर्वांसाठी चांगली माहिती देतात. आता जे राहीबाई पोपेरे यांनी हीच प्रक्रिया महिना अंकुर तर ते थोडक्यात आपल्याला फक्त अंजली जाकेरे त्या तुम्हाला सांगतील की तुम्ही ऐका ना आणि आपण पुढच्या राहीबाई पोपेरे ह्या एक कोंबाळणे खेडेगावातील कोंबाळणे या गावच्या होत्या आणि त्यांचा जिल्हा अहमदनगर या जिल्ह्यातील होत्या. तर त्या अशाच खेडेगावात एका झोपडपट्टीत राहत होत्या. तर त्याने प्रत्येक घेवडा वाल शेवगा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कारले जे आपण लावतो ना त्याच बियांचे असे मोठे डांगर सर्व असं एका झोपडीत बियाणे असे रोपं तयार करून ठेवले होते. तर त्यांच्याकडे 250 म्हणजे 250हून अधिक सीड बँका अशी होती. सीड बँक म्हणजे बियाणांची बँक. तर ते त्या अमेरिकन म्हणजे अशा वेगवेगळ्या बाकीच्या बोलू नका ना ताई. अशा वेगवेगळ्या राज्यातून येण्यासाठी खूप गर्दी होती. तर त्यांना 1918 मध्ये पुरस्कार देण्यात आला आणि त्या असे सांगायचे की या
रासायनिक खतामुळे जे आजार होतात ते आजार न होणे म्हणजे त्यांनी काय केले पाहिजे, आपले सेंद्रिय खते वापरले पाहिजेत असे ते सांगत होते. आणि तर जे आपण बी करतो ते चांगल्या प्रकारे वाळून अशी राख चोळून ठेवायच्या. तर त्यांच्याकडे असे वेगवेगळे राज्यातील भरपूर गर्दी होत होती, म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की जे आपण हे पाण्यावर आणि वाऱ्यावर तरंगतो त्याला बीज अंकुर. जे बीज अंकुर लागतो त्यांना तर मग असे राय सांगतात, म्हणून राय पोपरे म्हणतात जुनं आहे ते सेंद्रिय खते न वापरता रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खते वापरा. आणि ते सांगतात जुनं ते सोनं, म्हणून जुनं ते सोनं आणि वाजेपणा